एकदा एका विशाल साम्राज्यावर राजा विक्रम नावाचा एक अतिशय पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा राज्य करत होता. एका महान राजाचे आपल्या शत्रूशी मोठे युद्ध झाले. राजाने निकराची झुंज दिली, पण दुर्दैवानं त्याचा पराभव झाला. युद्धात पराभवानंतर राजा शत्रू सैनिकांपासून आपला जीव वाचवत जंगलाकडे धावत सुटला आणि गुहेत जाऊन बसला. अशातच त्याचे लक्ष गुहेच्या भिंतीवर असलेल्या एका छोट्याशा कोळ्याकडे गेले. तो कोळी भिंतीवर चढून जाळे विणण्याचा प्रयत्न करत होता, पण भिंत निसरडी असल्याने तो वारंवार खाली पडत होता. राजाने पाहिले की कोळी पहिल्यांदा पडला, पुन्हा चढला, दुसऱ्यांदा पडला, पुन्हा वर गेला. असे करत तो कोळी 9 वेळा खाली पडला. राजाला वाटले की आता हा कोळी प्रयत्न सोडून देईल, पण तसे झाले नाही. 10व्या वेळी त्या कोळ्याने पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केला आणि अखेर तो भिंतीवर चढून आपले जाळे विणण्यात यशस्वी झाला. हे पाहून राजाच्या अंगात वीज संचारली. त्याला उमजले की जर हा छोटासा जीव हार मानत नसेल तर मी तर एक राजा आहे, मी का हार मानू. राजा गुहेबाहेर पडला. त्याने आपल्या विखुरलेल्या सैन्याला पुन्हा एकत्र केले आणि नव्या उमेदीने शत्रूवर हल्ला केला. यावेळी राजाचा विजय झाला आणि त्याने आपले राज्य परत मिळवले. तात्पर्य: प्रयत्नांती परमेश्वर सतत प्रयत्न केल्यास आणि जिद्द ठेवल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते.